नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपीरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। महिलेनं पगार मागितला, नगराध्यक्ष आणि तिच्या पतीनं लाथाबुक्क्यांनी बडवलं। कणकवलीत पोहोचला आनंदाचा शिदा, लागल्या नागरिकांच्या रांगा। आणि तब्बल 27 वर्षांनंतर दिवाळीत सूर्यग्रहण। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपीरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। आता पाहूयात सविस्तर बातम्या। अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम। अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा। डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस। मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108। रायगड जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। शिल्लक पगार मागायला आलेल्या एका महिलेला तळा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर आणि त्यांचे पती चंद्रकांत भोरावकर यांनी शिवीगाळ करत चक्क लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। नगरपंचायत कार्यालयाच्या आवारातील हा धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ समोर आलाय। या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली असून लोकांनी संताप व्यक्त केलाय। मंगला पारखे असे या महिलेचं नाव आहे। ती नगरपालिकेत ग्रंथपाल म्हणून काम करत होती। निवृत्त झाल्यावर देखील पगाराची रक्कम नगरपालिकेतून येणं बाकी होतं। दिवाळीसाठी हा पगार मागायला ती गेली, पण पगार देण्याऐवजी मंगला पारेख यांना मारहाण करण्यात आली। पुन्हा इथं आलीस तर ठार मारू अशी धमकीही नगराध्यक्ष अस्मिता भोरावकर यांनी दिल्याचा आरोप मंगला पारेख यांनी केला। माझं नाव मंगला विनायक पारखे। मी रिटायर 2011 साली झाले। ग्रंथपाल म्हणून मी नगरपंचायतीच्या अंडर असलेल्या ग्रंथालयात नोकरी करत होते गेली 37 वर्षे। मी रिटायर झाल्यानंतर माझा येणे असलेला 2 लाख रुपये पगार मागण्यासाठी वेळोवेळी जायची। 18/10/2022 रोजी सकाळी 11:30 वाजता मी पगार मागण्यासाठी गेले असता तिथे खोटी चालणारी मीटिंग, त्याच्या मीटिंगमध्ये चंद्रकांत रोडे, मंगेश शिगवण, भोरावकर, आणखी रवी मुंडे आणि नगराध्यक्ष मॅडम असे होते। आणि मी ती मीटिंग गेल्याच त्यांनी लगेच बंद केली आणि मला तिने ओढतच नेले अंगणामध्ये नगरपंचायतीच्या आणि 2 हात मध्ये धरले आणि मारायला सुरुवात केली। इतकं मारलं, बेदम मारले, मी जमिनीवर आडवी पडलेली। कोणी सोडवायला आलं नाही, म्हणजे नगरपंचायतीचे कर्मचारी कोणी सोडवायला आलं नाही। त्याच्यानंतर पटकन तो भोरावकर, चंद्रकांत भोरावकर हे आले आणि त्यांनी मला लाथेने मारायला सुरुवात केली। लाथेने मी एवढी विवळत होते, त्याच्या बायकोनी माझा पदर खेचला आणि सांगितलं हिचा पदर फाडा, हे ब्लाऊज फाडा। ब्लाऊज फाडल्यावर तरी ब्लाऊज असा फाडला तर तात्काळ मला देवानी शक्ती दिली की मी अशा अर्धवट उभी राहिले। आणखी मला म्हटलं काय चाललंय तुमचं हे, आणखी पोलिसांना बोलवा असं मी मोठ्यांनी बोलले। त्यासाठी ते बाजूला झाले आणि मी उभी राहिले। म्हटलं काय आहे, त्याबरोबर ते म्हणजे तू जर नगरपंचायतीत आलीस तर तुला आम्ही ठार करू, नगरपंचायतीत यायचं नाही असं चंद्रकांत भोरावकर आणि नगराध्यक्ष मॅडम बोलल्या। म्हणे तुला ठार करायच्या आधी जो विनायक मुंडे आहे त्याला इथे आणून तुझी इज्जत लुटायला लावू। तू इथे पगार निघा तुझा खड्ड्यात गेला। एवढं झाल्यानंतर मी लगेच पोलीस स्टेशनला गेले आणि पोलिसांनी सगळं विचारपूस केल्यानंतर मला जरा त्यांनी हे प्रोत्साहन दिलं, म्हणजे माझी बाजू घेतली। म्हणजे काय त्याच्या पाठीमध्ये लाथा मारायचा बाईच्या, तर हो तू जर खरं ह्याला लिहून दिलंस किंवा आम्ही आता गुन्हा तुझ्यावर नोंदवू, तू जर खरं इथे तोंडी कबूल केलंस तर बरं आहे। तर त्यांनी तेवढी कबूल केलं की मी ब्लाऊज फाडला आणि ब्लाऊज हे 7-8 लाथा मारल्या।
नंतर म्हणे पालखीबाई हे निघवा तुम्ही आणि मला सही द्या. तुम्ही म्हटलं मला वेळी समजलं की काय, मला सांगा त्यांना जबाब घ्यायला तुमचा. त्यांनी नाही ऐकलं, त्यांनी जबाब काही माझा घेतला नाही आणि ते तिथे 3.5 तास थांबले आणि मी घरी आले. माझ्या घरी 2 तास आले इन्स्पेक्टर उमासी. ह्या चंद्रकांत भुरावकरला 2001 साली 354 खाली 2 महिन्याची शिक्षा झाली होती. त्यांनी अपील केलं आणि अपीलचे जिल्हा न्यायाधीश यांनी मला रिक्वेस्ट केली, ही घाण जाऊ द्या बाजूला. म्हटलं कोर्ट आपल्याला रिक्वेस्ट करते, बरं नाही वाटत. म्हणून मी म्हटलं चल मी कुठच्या क्षणाचा विलंब न करता ते 354 ह्याचा गुन्ह्याखाली तो अटक असलेला मी त्याला सोडलं. म्हटलं जाऊ दे सर, मी तुमच्यामुळे. आणखी परत त्यांनी हा असा गुन्हा केलेला आहे. तो मी जर नगरपंचायतीत गेले तर विनायक मुंडेला आणून माझी तो अब्रू लुटणार आहे आणि मला ठार करणार आहे. तर ह्या चंद्रकांत भुरावकर पासून चंद्रकांत रोडे, चंद्रकांत भुरावकर, नगराध्यक्षा मॅडम, मंगेश शिगवण आणि रवी मुंडे ह्या पासून मला धोका आहे. तर मला जगायचं आहे माझ्या भावासाठी, तर मला ह्यातून तुम्ही मार्गच काढा. मला माझ्या भावासाठी जगायचं आहे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. चक्क फ्लॅटच्या दरात बंगलो. होय, कणकवलीत साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची खास ऑफर. उत्कृष्ट डिझाईन, दर्जेदार बांधकाम आणि मुलांना खेळायला बागडायला हक्काचं अंगण आणि बरंच काही. कवलीत फ्लॅटच्या दरात बंगलोचे मालक होण्यासाठी आजच संपर्क साधा. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, कणकवली. मोबाईल नंबर 9420 73 94 18, 8605 74 10 30 आणि 9545 18 99 89. शिंदे आणि फडणवीस सरकारनं केलेल्या घोषणेनंतर सिंधुदुर्गात आनंदाचा शिधा वाटप करण्यात येत आहे. कणकवली शहरातील धान्य दुकानावर या आनंदाचा शिधाचं वाटप करण्यात येत असून नागरिकांनी हे किट घेण्यासाठी रांगा लावल्या. यामध्ये डाळ, तेल, साखर आणि रवा अशा 4 वस्तू मिळत असून त्याची किंमत फक्त 100 रुपये आकारली जाते. राज्य सरकारनं घोषित केलेल्या आनंदाच्या शिधाचं वाटप सिंधुदुर्गातील धान्य दुकानावर सुरू झालंय. पण या शिधा वाटपासाठी रेशन कार्ड धारकांनी ते घेण्यासाठी सर्वच धान्य दुकानावर रांगा लावल्या. हे घेण्यासाठी धान्य दुकानदार मोठ्या प्रमाणात गर्दीही केली होती. त्यामुळे रेशन दुकानदारांना हे किट रेशन कार्ड धारकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागते. नमस्कार, कोकण 7 लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. सिंधुदुर्गामध्ये आनंदाच्या शिधाचं वाटप होत आहे. कणकवलीमध्ये देखील हा आनंदाच्या शिधाचे किट दाखल झालेले आहे आणि त्यामुळे रेशन दुकानावर आता गर्दी होत आहे, रांगा पाहायला मिळत आहेत. आपण जाणून घेणार आहोत की नेमकी काय परिस्थिती आहे. आनंदाचा शिधा आलेला आहे, आपण रांगेमध्ये उभे आहात, काय सांगू इच्छिता आपली प्रतिक्रिया? आनंदाचा शिधा आलेला आहे, आम्ही रांगेमध्ये खूप चांगली गोष्ट आहे, दिवाळीच्या दिलेला आहे ते. पण एक गोष्ट म्हणजे कसं आहे, नेट प्रॉब्लेम सगळं आहे. आम्ही सकाळपासून इथे उभे आहोत, 11 वाजल्यापासून. वेळेचं बंधन नाही आहे, त्याच्यामुळे खूप लोकांची पण तारांबळ झाली आहे. 9 वाजल्यापासून लोकांनी लाईन लावलेलं आहे. तर याचं काहीतरी जरा थोडं हे आणि दिवाळीनंतर, आणि ॲक्च्युली खरं सांगायचं हे सगळं दिवाळीच्या अगोदर यायला पाहिजे होतं. लोकांची खरेदी झालेली आहे, आता त्याचा तसं सध्या तरी उपयोग असं काही नाही. पण ज्यावेळी पाहिजे होती गरज त्यावेळी त्यांना मिळालं नाही आहे असं. बाकी ठीक आहे, चांगली फॅसिलिटी आहे, एवढंच. आपण कुठून आला? मी इथले कणकवलीमधलीच आहे, पिळणकरवाडी. माझं नाव मैथिली महेंद्र पिळणकर. काही अन्य महिला देखील आहेत. आपल्याकडे आज आनंदाचा शिधा वाटप होत आहे, काय सांगू? नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे 2-3 दिवस गिरायकांना येऊन त्रास होतो. ते वेळेवर नेट सर्व्हर व्यवस्थित व्हावं हीच विनंती आहे. आणि शिधा मिळतो, त्यामुळे आनंदाची गोष्ट आहे. बस. ह्या होत्या ज्या रेशन दुकानावर ज्या आहेत ते धान्य दुकानावर आहेत ते धान्य घेण्यासाठी आले आहेत. काही पुरुष देखील आहेत. काय सांगू इच्छितात? आनंद शिधाचं वाटप होतं, काय सांगू इच्छितात? चांगली गोष्ट, आनंदाची गोष्ट आहे. फक्त लेट मिळालं, पण आनंदाची गोष्ट आहे की शिधा मिळेल. इतक्या वर्षां पहिल्यांदा आपल्या इथे दिवाळीला शिधा मिळालं गव्हर्नमेंटकडून. कोणकोणते जिन्नस मिळतात, किती रुपयाला मिळतात? 100 रुपये 4 वस्तू आहेत: डाळ, रवा, तेल आणि साखर. हे चांगलं आहे. एक बाहेर घेतलं तर कमीत कमी याचे 200-250 रुपये होतात, पण 100 रुपये चांगलं आहे.
100 रुपयामध्ये ह्या 4 गोष्टी मिळत असल्यामुळे खूप चांगली प्रतिक्रिया येथील काही नागरिकांनी दिलेली आहे। तसेच काही उशीर झाल्यामुळे काही नागरिकांनी म्हणजे हे लवकर मिळालं पाहिजे अशी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे। पण सध्याच्या परिस्थितीत ह्या आनंद शिधा कणकवलीमध्ये दाखल झालेला आहे आणि कणकवलीमध्ये नागरिकांनी रांगा लावलेल्या आहेत ह्या शिधा खरेदीसाठी। तशाच पद्धतीने जर लवकर आलं असतं तर आणि बरं झालं असतं अशा पद्धतीची काही प्रतिक्रिया येत आहेत। त्यामुळे आनंदाच्या शिधाचं वाटप आता कणकवलीमध्ये सुरू झालेलं आहे। आता जे रेशन मिळत आहे फक्त काय नेटचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे लोकांची गैरसोय होते। फक्त आता जे पीठ मिळतं आहे डाळ, साखर, रवा हे उत्तम प्रतीचं आहे आणि ते लोकांना देण्यात येत आहे। दिवाळीनंतर हे दिवाळीच्या नंतर आल्यामुळे जो लोकांचा प्रॉब्लेम झालेला आहे, आधी आलं असं लोकांना आणि दिवाळी साजरी करतात, आनंदाची साजरी करतात। काय काय मिळतं आणि किती रुपये लागतात? 100 रुपये घेतात, त्याच्यामध्ये तुम्हाला रवा, डाळ, साखर आणि कोणता आयटम आहे 4 आयटम मिळतात। त्याबद्दल काय असेल ते सरकारने जो अपेक्षा होती की दिवाळीच्या अगोदर देण्याची अपेक्षा होती, पण तो दिवाळी झाल्याच्या नंतर 2 दिवसात 1 दिवसात लेटच झालेला आहे। लेट झाल्यामुळे आम्ही मेन म्हणजे रेशन दुकानावर येऊन थंबचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे। बरेच दिवस झाले लोक पब्लिक येऊन जाऊन जात आहे। शिध्याचं वाटप पण आता लेट चालू झाल्यामुळे हाय ठीक आहे चाललं आहे, त्याच्यामध्ये समाधान आहे आमचं। पण यामध्ये कोणकोणत्या गोष्टी मिळतात आणि किती रुपये आहे? 100 रुपयामध्ये शिधा वाटप आहे। 100 रुपयामध्ये 1 किलो डाळ, 1 तेल पिशवी, 1 किलो रवा, 1 किलो साखर एवढे पदार्थ देत आहे। आपली याबद्दल आपण समाधानी आहात का? हो आहे, समाधानी आहे। गर्दी खूप कारण उशीर झालेला आहे त्या गोष्टीला। त्यांनी जे सांगितलेलं होतं की अमुक तारखेला देणार, त्याच्यानंतर हे खूप उशिराने आलेलं आहे धान्य। आणि शिधा आनंदाची गोष्ट आहे, खरंच आनंदाची गोष्ट आहे की शिधा त्यांना मिळतोय आणि दिवाळी झाल्यानंतर मिळालं तर चांगली गोष्ट आहे। पण आता एवढी गर्दी होते आम्हाला की आमचं लिखाण 2-3 प्रकारे लिखाण करावं लागतं, पावती करावी लागते वेगळी, परत वेगळा हिशोब ठेवावा लागतो आणि परत हे धान्य रेग्युलर आपलं। या सगळ्या गोष्टीमुळे आमची खूप धावपळ होते आणि परत आज गर्दी झाली, परत उद्या म्हणजे सतत हेच 8 दिवस तरी आम्हाला हे सारखं त्रासाचं होणारच आहे। तरीसुद्धा लोकांची एक सोय आहे चांगली, गव्हर्नमेंटने केलेली, सरकारने केलेली चांगली सोय आहे, त्यामुळे आम्हाला त्याचा आनंद पण आहे। कोणकोणते जिन्नस आहेत आणि किती रुपयाला येतात? 100 रुपयामध्ये 1 किलो रवा आहे, 1 किलो चणा डाळ आहे, 1 किलो साखर आहे आणि 1 पाम तेल आहे। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा। SSPA मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पडवे सिंधुदुर्ग इथं आता गर्भवती मातांसाठी सामान्य प्रसूती किंवा सिझेरियन पूर्णपणे मोफत। या अंतर्गत मोफत मिळणाऱ्या सुविधा रजिस्ट्रेशन चार्जेस, सर्जन चार्जेस, डेली व्हिजिटिंग चार्जेस, नर्सिंग चार्जेस, बेड चार्जेस, अनेस्थेशिया चार्जेस, रूटीन लॅब चार्जेस, जेवण नाश्ता तसेच आवश्यक असल्यास एका दिवसाचा ICU चार्ज, औषधांचे चार्जेस, औषधालय आता अगदी माफक दरात। नमस्कार, दर्शकांचं स्वागत आहे कोकण 7 लाईव्हमध्ये। आणि मी आता थेट वेंगुर्ला सागरेश्वर समुद्रकिनारी आहे आणि सूर्य आहे तो मावळत आहे आणि आज जे सूर्यग्रहण आहे ते आम्ही आपल्याला दाखवतोय थेट लाईव्ह वेंगुर्ला सागरेश्वर समुद्रकिनाऱ्यावरून। सूर्यग्रहण थेट लाईव्ह आम्ही दर्शकांना दाखवत आहोत। हा वेंगुर्ला सागरेश्वरचा समुद्र किनारा आहे आणि आपण बघू शकतात हे सूर्यग्रहण आहे थेट लाईव्ह।
मोबाईलच्या कॅमेऱ्यामधून जरा अस्पष्ट दिसत असलं तरी या ठिकाणी एकदम स्पष्ट दिसत आहे की सूर्यग्रहण ज्या आकारामध्ये दिसतोय सूर्य त्याच आकारामध्ये या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे। मी आता हे वेंगुर्ला सागरेश्वर समुद्र किनाऱ्यावरून थेट लाईव्ह दृश्य आहे ती सूर्यग्रहणाची। आता स्पष्ट दिसायला सूर्य मावळत आहे आणि जसजसा मावळतोय तसतसं हे ग्रहण स्पष्ट दिसतंय। मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा हे ग्रहण स्पष्ट दिसतंय। काही क्षणात सूर्य दिसेनासा होईल। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा। निसर्गाच्या सानिध्यात स्वच्छंद आणि शांत जीवनाची सुरुवात म्हणजेच कुडाळमधला एक अतिशय सुबक प्रकल्प। निलगिरी हाइट्स बांधकाम क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव आकार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प। MIDC रोड, राज हॉटेल जवळ, कुडाळ, सिंधुदुर्ग। बुकिंगसाठी संपर्क 94 230 52 002 आणि 99 23 90 0202। कोल्हापुरात शिंदे गट आणि भाजपची संयुक्त बैठक पार पडली। त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी मंत्रिमंडळ विस्ताराच्या फॉर्म्युल्यावरून शिंदे गट भाजपात भांडण आहे का यावर त्यांनी भाष्य केलंय। पाहूया। आज आमची कोल्हापूर जिल्ह्याच्या संदर्भात बैठक झाली। नियोजन मंडळामध्ये अशासकीय सदस्य घ्यायला लागतात, त्याच्याचबरोबर काही एक्सपर्ट्स घ्यायला लागतात। नाहीतर नियोजन मंडळ हे जिल्ह्याच्या विकास अशासकीय सदस्य हे जिल्हा नियोजन मंडळावर घेतले जातील आणि त्याच्याचबरोबर राजकीयदृष्ट्या कुठल्या पक्षाचे किती सदस्य घ्यावे याबाबत सुद्धा एकमत झालेलं आहे। त्याचबरोबर वेगवेगळ्या समित्या असतात, या समित्या तालुक्याच्या स्तरावर कामकाज करत असतात आणि यांचं जे कामकाज असतं ते लोकांशी संबंधित असतं। उदाहरण द्यायचं झालं तर संजय गांधी निराधार योजना आहे किंवा आपण जे रेशनिंग देतो म्हणजे पुरवठा खात्याची दक्षता समिती असते, अशा विविध समित्या असतात, त्यांची तातडीने नेमणूक झाली पाहिजे। त्याच्याचबरोबर मुलांना ॲटेस्टेशनची गरज असते, अशा वेळेला ACOs प्रत्येक गावामध्ये असले पाहिजेत, तर त्याची नेमणूक गेल्या 2.5 वर्षामध्ये होऊ शकलेली नव्हती, ज्याला स्पेशल एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स म्हणतात। तर ही नेमणूकसुद्धा 1 महिनाभरामध्ये पूर्ण करावी। विशेषतः दादांचे आणि माझे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत, त्याच्यामुळे आमच्या दोघांमध्ये सहजासहजी कोऑर्डिनेशन होऊ शकतं। खरं तर जिल्हा नियोजन मंडळसुद्धा सदस्य हे कोल्हापूर जिल्ह्याचे नेमले गेलेले नव्हते, कारण तेवढं कोऑर्डिनेशन होत नव्हतं पूर्वीच्या काळामध्ये। आता एकमताने कोल्हापूर जिल्ह्याला प्रगतीच्या दिशेने नेण्याची जबाबदारी ही आम्हा सर्वांवर आहे आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूरमध्ये हे निश्चितपणे केलं जाईल। पालकमंत्री म्हणून माझा रोल हा कोऑर्डिनेशनचा आहे आणि हे कोऑर्डिनेशन करत असताना आमच्या दोन्ही पक्षाचे सदस्य आहेत आणि त्याच्याबरोबर आम्हाला पाठिंबा देणाऱ्या पक्षांचे सदस्य त्याच्यामध्ये आहेत आणि अपक्ष आमदार आहेत जे निवडून आलेले आहेत आणि त्याच्यानंतर ज्यांनी आमच्या दोन्ही पक्षांना समर्थन आपलं दिलेलं आहे। तर सर्वांना विश्वासात घेऊन कोल्हापूरचा कारभार चालवत असताना विरोधी पक्षाचे जे आमदार आहेत त्यांनासुद्धा विश्वासामध्ये घेतलं जाईल। शेवटी विकास ही प्रक्रिया असते आणि विश्वासामध्ये प्रत्येकाला घेऊन ही प्रक्रिया चांगल्या तऱ्हेने चालवायला लागते, पण मुळातच सत्ताधारी पक्षाचं कोऑर्डिनेशन हे सगळ्यात महत्त्वाचं असतं, ते आज झालेलं आहे आणि आमचे हे सर्व सदस्य वगैरे नेमल्यानंतर पुढच्या वेळेला आम्ही इतर सर्व आमदारांची सुद्धा एकत्र बैठक घेणार आहोत आणि चांगल्या रीतीने या जिल्ह्याचा कारभार चालावा याच्यासाठी आम्ही कटिबद्ध राहणार आहोत।
फक्त जागा भरण्यासंदर्भात चर्चा झाली की आगामी आता 4-5 महिन्यामध्ये वेगवेगळ्या निवडणुका आहेत त्याच्या संदर्भात काही प्राथमिक चर्चा झाली काय? एकदा या बाबतीत एकमत झालं की मग तिथं सुद्धा एकमत व्हायला वेळ होत नाही. कसं असतं की ज्या नेमणुका असतात या नेमणुकांमध्ये वाद निर्माण झाले तर मग तेच वाद पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषद नगरपालिका याच्यामध्ये सुद्धा त्याचं रिफ्लेक्शन येतं. याच्याऐवजी आपल्याला एकसंघ राहायचं आहे आणि एकसंघपणे महाराष्ट्राचा कारभार चालवायचा आहे. हा चालवत असताना आपल्या आदरणीय पंतप्रधान महोदयांनी जे आम्हाला प्रायोरिटी सेक्टर्स दिलेले आहेत त्या सेक्टर्समध्ये आम्हाला उत्कृष्ट काम करायचं आहे. आणि हे काम करत असताना आमचे आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आपल्याला महाराष्ट्रामध्ये एक क्रांती घडवायची आणि ही क्रांती घडवायची असेल तर एकत्रित राहणं एकत्रित काम करणं हे फार महत्त्वाचं आहे आणि ते काम निश्चितपणे या जिल्ह्यामध्ये सुद्धा केलं जाईल. आम्ही 2 विभागामध्ये हे केलेलं आहे की लो हँगिंग फ्रूट काय आहे की जे इमिजिएटली होऊ शकते त्या 2-3 महिन्यामध्ये त्या गोष्टी लगेच केल्या जातील. जसं कोल्हापूरच्या दसऱ्याच्या संदर्भात निर्णय घेतला आणि एक चांगला असा दसरा अल्पावधीमध्ये आपण त्या ठिकाणी आणला. तसंच नागरिकांचा जो पाठिंबा मिळतो तो फार महत्त्वाचा आहे. अवघे 4-5 दिवस मिळाले आणि 4-5 दिवसामध्ये नागरिकांनी उभं करून दाखवलं, प्रशासनाने उभं करून दाखवलं. ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून कोल्हापूरचं वैभव ही छत्रपतीची गादी आहे आणि छत्रपती शाहू महाराज त्याच्यावर विराजमान आहे. तर ते कोल्हापूरचं वैभव आहे. ते कोल्हापूरचं वैभव आपल्याला सातत्याने डोळ्याच्या समोर ठेवलेलं आहे. छत्रपती शाहू महाराजांचा जो वारसा आहे तर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की वेगवेगळे उद्योग कोल्हापूरमध्ये संस्थान त्या काळात ते संस्थान होतं आणणं त्याला इलेक्ट्रिसिटी लागत असेल तर त्या इलेक्ट्रिसिटीसाठी धरणं शाहू महाराजांनी घेतले की त्या जयसिंगपूर वसवलं. या ठिकाणी आजराची बाजारपेठ मोठी केली तर पलीकडे सावंतवाडी संस्थान होतं. ही त्यांच्या दूरदृष्टीची ती उदाहरणं आहेत आणि त्यांनी जी ही आम्हाला उदाहरणं घालून दिलेली आहेत त्या पार्श्वभूमीवर चांगला कारभार हा कोल्हापूरचा झाला पाहिजे आणि कोल्हापूरच्या ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत त्या जतन झाल्या पाहिजेत आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पर्यटक हे कोल्हापूरमध्ये आले पाहिजेत. याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू आणि त्याच्याबरोबर शेतीमध्ये एक आघाडीचा जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्हा ओळखला जातो. अत्यंत प्रगतिशील शेतकरी इथं आहेत. त्यांना कशा रीतीने बळ द्यायचं याच्यावर सुद्धा आमचा भर राहील आणि कोल्हापूरला आणि विशेषतः सांगलीला जी पुराची समस्या आहे ही पुराची समस्या कमी करण्याच्या संदर्भात जे कोऑर्डिनेशन कर्नाटक राज्याबरोबर करायला लागेल ती सुद्धा आमची एक प्रायोरिटी राहील की पुढच्या काळामध्ये पुराचा फटका हा कोल्हापूरवासियांना आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागाला कशा रीतीने बसणार नाही याच्यासाठी सुद्धा जे जे करायला लागेल आम्ही निश्चितपणे करू. आमचे जे फॉर्म्युला ठरलेले आहेत त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही सहकार्य करतोय. म्हणजे आमच्यामध्ये कोऑर्डिनेशन एवढं आहे की फॉर्म्युलावरून आमचं कुठलंही भांडण होणार नाही किंवा पुढच्या इलेक्शनमध्ये सुद्धा आम्ही एक दिलाने इलेक्शनला सामोरे जाऊ आणि तुम्हाला याचे रिझल्ट निश्चितपणे कोल्हापूरमध्ये दिसतील. परंतु आम्हाला जो संघर्ष विरोधी पक्षाशी करायला लागेल कारण राजकारणामध्ये संघर्ष असतो ज्याला निवडणुका येतात त्याचा परिणाम कोल्हापूरच्या विकासावर कुठल्याही परिस्थितीमध्ये होऊ नये याची काळजी आम्ही निश्चितपणे घेऊ. एक गोष्ट अशी असते की ज्यांनी त्यांनी स्वतःचा निर्णय घ्यायचा असतो परंतु हे सरकार स्थापन झाल्यानंतर ज्या जलद गतीने लोकहिताचे निर्णय घेतले गेले ते लक्षात घेता अनेक लोकांची इच्छा एकतर बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये जाणं किंवा भाजपमध्ये जाणं याच्यासाठी लोक इच्छुक आहेत. आम्ही निश्चितपणे जे आलेल्यांचं स्वागत आहेच परंतु येताना ते चांगले कार्यकर्ते आहेत याची पडताळणी करून सगळ्यांना घ्यायला लागेल. आपण मोठी मोठी नावं घेत आहेत. मी जर आज त्याच्याबद्दल काय बोललो तर मग त्यांची बदनामी केल्यासारखी होईल. चांगल्या लोकांचं स्वागत आहे. त्यांच्या जी कार्यक्षमता आहे त्याचा वापर हा कोल्हापूरच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी करून घेतला जाईल. एक आहे की आमचं सर्वसाधारणपणे जे धोरण असतं ते धोरण असं आहे की आमच्या दोघांमध्ये जे कार्यकर्ते आहेत ते एकामेकाकडे घेऊन असंच धोरण आमचं असतं की जेणेकरून आमच्यामध्ये जे अंडरस्टँडिंग आहे ते कायम राहिलं पाहिजे. आता बाहेरून कोण येत असतील तर त्याच्यामध्ये आमच्या 2 पक्षांचा काय प्रश्न नसतो. त्यांना सामावून घेण्याच्या संदर्भात आपण निश्चितपणे तो पक्ष आपली भूमिका ठरवू शकतो. त्याच्यामध्ये दुसरं असं सुद्धा आहे की एवढं चांगलं काम चाललेलं आहे की अनेक राजकीय पक्ष हे सुद्धा आमच्या सरकारला पाठिंबा देण्याच्या मनस्थितीमध्ये असू शकतात पण तो निर्णय त्यांनी द्यायचा आहे आणि असा पाठिंबा घ्यायचा की नाही हा निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी घ्यायचा आहे. ज्याला तसे निर्णय होतील त्याला वेळोवेळी आम्ही ते आपल्या निदर्शनाला आणून संपूर्ण कोकणसह
कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. उधळलेली भूपाळी रामपारी दिशा नाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी. गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी. मंगळवारी दुपारी 12:30 वाजल्यापासून जगभरात व्हॉट्सअपची सेवा ठप्प पडली. त्यामुळे युजर्स भलतेच हैराण झाले. मात्र यामुळे मीमर्सना आयतं खाद्य मिळालं. सध्या सोशल मीडियावर मीम्सचा तुफान पाऊस सुरू आहे. ऐन दिवाळी सुरू असताना व्हॉट्सअप डाऊन झाल्यानं नेटकरांचा संताप झाला होता. मात्र अखेर जवळपास 2 तासांच्या खोळंब्यानंतर व्हॉट्सअप पूर्ववत झालाय. व्हॉट्सअप गणल्यानं नेटकरांनी आपला मोर्चा ट्विटरवर वळवला होता. ट्विट करत नेटकरांनी आपला संताप व्यक्त केला होता. व्हॉट्सअप डाऊन झाल्यानं हैराण झाले होते, तर कोणी व्हॉट्सअप डाऊन झाल्यानं मीम शेअर करत त्याचा आनंद घेत होते. मात्र मेटा कंपनीनं लवकरात लवकर व्हॉट्सअप सेवा पूर्ववत करण्याचा दिलेला शब्द पूर्ण केला. अनेक सरकारी आणि खासगी कार्यालयातील कामांमध्ये व्हॉट्सअपचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र आता व्हॉट्सअपच डाऊन झाल्यानं एकूणच सर्वांचीच गैरसोय झाली. दुपारी 12:30च्या दरम्यान व्हॉट्सअप गणलं होतं. अनेकांनी आधी मोबाईल स्विच ऑफ ऑन करून पाहिलं, काहींनी इंटरनेट डेटा ऑन ऑफ करून पाहिला. मात्र तब्बल 1 तास 45 मिनिटं वाट पाहिल्यानंतर व्हॉट्सअप अखेर सुरू झालं. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. ऑट्रा बिझनेस पार्क, ओरोस फाटा, मुंबई गोवा हायवे टच, मॉल, रिटेल होलसेल मार्केट, कमर्शियल, रेसिडेन्शियल अशा एकूण 9 विंगचा भव्य प्रकल्प, 260 दुकानगाळे आणि 56 सदनिकांचे भव्य व्यापारी संकुल, मोजकेच दुकानगाळे आणि सदनिका उपलब्ध. संपर्क 8530 04 34 11. शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेनंतर यंदा दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह त्यांचे मंत्री देखील जनतेत मिसळलेले पाहायला मिळाले. राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देखील लक्ष्मीपूजना दिवशी बाजारपेठात जात दर्शन घेत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे गेली 30 वर्ष त्यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. नगराध्यक्ष ते कॅबिनेट मंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर देखील दीपक केसरकर यांनी यात खंड पडू दिला नाही. फुलांची तोरण तारी अंगणी देखणी साजे रांगोळी.
जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. श्रावणी अगरबत्ती, प्रसन्न दिवसाची प्रसन्न सुरुवात. फॅक्टरी रेट आणि होलसेल रेटसाठी आजच संपर्क साधा. लघु उद्योग केंद्र 9762 21 12 79 आणि 9152 15 25 55. आंबोलीची गोठवणारी थंडी, आंबोलीचा फेसाळणारा धबधबा. केवळ एवढंच आंबोलीचं वर्णन होऊ शकत नाही. या व्यतिरिक्त आंबोली ओळखली जाते ती समृद्ध जैवविविधतेसाठी. सध्या आंबोली जांभळ्या निळ्या रंगाने सजली आहे. आंबोलीत तुम्ही गेलात तर हे सौंदर्य तुम्हाला पाहायला मिळेल. पाहुया डोळ्यांचं पारणं फेडणारं हे सौंदर्य आहे तरी काय. आणि फुलं गळून पडल्यावर कारवीच्या खोडांचा उपयोग कुडाच्या भिंती किंवा छप्पर बनवण्यासाठीही केला जातो. या फुलांचा आंबोलीत खास महोत्सवही भरला होता. पर्यावरण प्रेमी कार्यकर्ते आणि इतिहासाचे प्राध्यापक राजेंद्र केरकर यांनी ही विद्यार्थ्यांना माहिती दिली. महात्मा गांधीजी आपल्या आरोग्याच्या अभिवृद्धीसाठी या ठिकाणी आले. तर हे आंबोली इतकं सुंदर निसर्गाचं वैभव त्याला लाभलेलं आहे. ह्या निसर्गाच्या वैभवामध्ये जी कारवी फुललेली आहे तर त्या कारवी फुलांचा आनंद जो आहे तो आनंद घेण्यासाठी आपण आलो आहोत. आणि माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण जेव्हा ह्या फुलांचा रंग पाहणार आहोत, म्हणजे रंग जे आहेत ते बघा तुम्ही कसले रंग आहेत की गुलाबी आहे, निळी छटा आहे, वेगवेगळ्या रंगाची छटा तुम्हाला त्या फुलामध्ये पाहायला मिळते. आणि ती आकर्षित करतात. म्हणजे जेव्हा सूर्यकिरणं पडतील तेव्हा मग त्याच्यावरती तुम्हाला फुलपाखरं जी आहेत ती बागडताना पाहायला मिळते. कारण आपल्याकडे पाऊस जो आहे तो आता अवकाळी पाऊस सुरू आहे. अवकाळी पाऊस म्हणजे सप्टेंबर महिना जेव्हा असतो तेव्हा पाऊस निरोप घेत असतो, ज्याला आपण साऊथ वेस्ट मन्सून म्हणतो. तर साऊथ वेस्ट मन्सून हा सप्टेंबर पर्यंत असतो आणि सप्टेंबर नंतर ते शेवटच्या आठवड्यात तो निघून जातो. तर हा जो पाऊस आहे हा पाऊस सध्या लांबलेला आहे. आणि त्याला मुख्य कारण काय आहे की ग्लोबल वॉर्मिंग ज्याला म्हणतो आपण, वैश्विक तापमान वाढ. तर ते वैश्विक तापमान वाढीचे चटके जे आहेत ते बसू लागलेले आहेत. आणि बरेच वनस्पती शास्त्रज्ञ जे आहेत ते सांगतात की दर 7 वर्षानंतर 8व्या वर्षी कारवी फुलते. आता 2015 मध्ये कारवी इथं फुलली होती, ती यंदाच्या वर्षी फुललेली आहे. म्हणजे पुढच्या वर्षी आपल्या चोरला घाटामध्ये तुम्हाला ते पाहायला मिळेल. 2020 मध्ये या ठिकाणी टोपली कारवी फुलली होती. ही टोपली कारवी जवळजवळ 14 वर्षांनी फुलते असं मानतात. तर वयो नावाची कारवी जी आहे ती 3 वर्षांनी फुलते. अशा वेगवेगळ्या कारवीचे प्रकार आहेत. जवळजवळ 36च्या वर वेगवेगळ्या कारवीच्या प्रजाती आहेत. आणि विशेषतः तुम्ही जर त्या कर्नाटकाच्या परिसरात गेलात
तर एका बाजूला बिलगिरी आहे. बिलगिरीचं नाव कसं आलं? बिलगिरी म्हणजे काळा ज्या ठिकाणी पाषाण आहे त्याला बिलगिरी नाव मिळालं. आणि ज्या ठिकाणी 12 वर्षांनी नीलकुरिंजी फुलते तो सगळा निळसर परिसर दिसतो म्हणून त्याला निलगिरी नाव मिळाले. आणि ही निलगिरी जी आहे, निलगिरीचा पर्वत जो आहे, तर त्या ठिकाणी ब्रिटिशांनी ऑस्ट्रेलियावरून युकालिपटसचं झाड आणलं आणि हे मोठ्या प्रमाणात लावलं आणि त्यामुळे आज आपण त्याला निलगिरी म्हणतो. त्याचं नाव अजिबात निलगिरी नाही, त्याचं नाव युकालिपटस आहे. हे परदेशातून आलेलं झाड आहे, ते त्या परिसरात लावलं आणि त्यामुळे त्या युकालिपटसच्या झाडाला हे नाव चिकटलेलं आहे. ही कारवी जी आहे खूप महत्वाची आहे. सध्या ही कारवीची मनमोहक फुलं लक्ष वेधून घेत आहेत. निसर्गप्रेमींसाठी हा जणू अनमोल खजिनाच. प्रत्यक्ष ही फुलं पाहणं हे सौंदर्य केवळ मोबाईलमध्ये कॅप्चर करण्यापेक्षा डोळ्यात साठवण्याचं सुख हे निराळच. पण तुम्ही अजूनही ही फुलं पाहिली नसतील तर आताच आंबोली गाठा, नाहीतर ही फुलं पाहण्यासाठी 2029 उजाडण्याची वाट पाहावी लागेल. जुईली पांगम, कोकण 7 लाईव्ह, सावंतवाडी. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईनचे प्रायोजक आहेत टायझर. नाउ एक्सपिरियन्स sheer softness of Tizer Super Soft Shirts. महिलेनं पगार मागितला, नगराध्यक्ष आणि तिच्या पतीनं लाथाबुक्क्यांनी बडवलं. कणकवलीत पोहोचला आनंदाचा शिदा, लागल्या नागरिकांच्या रांगा. आणि तब्बल 27 वर्षांनंतर दिवाळीत सूर्यग्रहण. हेडलाईनचे प्रायोजक आहेत टायझर. नाउ एक्सपिरियन्स sheer softness of Tizer Super Soft Shirts. बातमीपत्रात वेळ झाली, इथेच थांबण्याची. पाहत राहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह. धन्यवाद.